मिलिंद, पनवेलमध्ये काय घडतंय? पनवेलचे ताजे अपडेट्स काय आहेत? ज्ञानदा, आता झपाट्यानं आकडे बदलत आहेत आणि चित्र असं दिसतंय की पुढच्या अर्ध्या तासात कदाचित भाजप हे स्पष्ट बहुमताच्या जवळ जाईल किंवा स्पष्ट बहुमत मिळवेल अशा प्रकारची स्थिती आत्ताची आहे, ज्या पद्धतीने आकडे बदलत आहेत. आणि प्रामुख्यानं अन्य ठिकाणी म्हणजे जसं मालेगावमध्ये भाजपनं सगळ्यात जास्त 30पेक्षा जास्त मुस्लिम उमेदवार देण्याचाही प्रयत्न केला होता. इथेही भाजपनं काही मुस्लिम उमेदवार दिले होते हिंदू बहुल भागांमध्ये आणि ते सुद्धा विजयी होताना आपल्याला दिसत आहेत. आणखीन काय ताजी स्थिती? आपल्यासोबत काही पत्रकार आहेत, काय आणखीन क्रॉस वोटिंग किंवा अन्य काय अपडेट्स आहेत? काय नाही, भाजपची आता बहुमताकडे आगेकूच चालू आहे आणि मुस्लिम मतदारसंघामध्ये भाजपला मतदान छान झालेलं आहे. उमेदवार आपण निवडून आलेले पाहतोच आहे त्याच्यामध्ये आणि त्याचा निश्चितच फायदा भाजपला झालेला आहे. मगाशी तुम्ही असं म्हणत होतात की प्रशांत ठाकूर यांची कामं, मात्र तेवढंच एक काम होतं का? जसं शेवटच्या 2 दिवसांमध्ये काही ठिकाणी दबक्या आवाजातली अशी चर्चा ऐकायला मिळाली की 3000 रुपये मत सुद्धा दिलं जात आहे. कुठल्या राजकीय पक्षाने असं काही केलं का आणि त्याचा काही फायदा त्या राजकीय पक्षाला झाला का? नाही, आमदार प्रशांत ठाकूर यांची विकासाची कामं केलेली आहेत, त्याचाच हा फायदा झालेला आपल्याला दिसत आहे. आणि केंद्र सरकार, राज्य सरकारच्या ज्या योजना आहेत त्या आज आपण पनवेलमध्ये पाहतोय. रस्ते मोठे झालेले आहेत, उड्डाणपूल झालेले आहे. ही जी विकासाची कामं आहेत ती जनतेच्या लक्षात आलेली आहे त्याच्यामध्ये आणि त्याचाच हा विजय आहे मला असं वाटतं. तेव्हा ज्ञानदा असं आहे की आत्ता तरी स्पष्ट असं दिसतंय की पुढच्या अर्ध्या तासात पनवेल महानगरपालिकेची जी पहिली निवडणूक झालेली आहे, ही पहिली सत्ता पनवेल महानगरपालिकेची ही भाजपच्याच हातात जाणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे.